भारतीय एअरफोर्सच्या राफेल विमानानं 55,000 फुटांवर आपली ताकद काय आहे ते सिद्ध करून दाखवलंय। चीनचा हेरगिरी करणारा बलून भारतीय हवाई हद्दीत तरंगत असल्याचं एअरफोर्सच्या निदर्शनास आलं होतं। त्यानंतर एअरफोर्सनं राफेलच्या मदतीनं कारवाई करत हा बलून खाली पाडलाय। एक विमान साधारण 35 ते 40,000 फूट उंचीवरून उडतं। त्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता विमानाच्या हवाई मार्गापेक्षाही दुप्पट उंचीवर हा फुगा होता, ज्याचा हेरगिरीसाठी वापर केला जाऊ शकतो असा संशय होता। गेल्या वर्षी अमेरिकेच्या हवाई हद्दीतही असाच एक चायनीज बलून दिसून आला होता आणि अमेरिकेच्या एअरफोर्सनं हा बलून खाली पाडला होता। अमेरिकन एअरफोर्सनं चीनचा बलून पाडल्यानंतर चीननं नाराजी व्यक्त केली होती। मात्र भारताच्या कारवाईनंतर अजून तरी कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाहीये। बलून्स एकमेकांच्या हवाई हद्दीत कितीही उंचीवर नेऊन मॉनिटर केले जाऊ शकतात, ज्याचा विमानं आणि रडारसाठी अडथळा निर्माण होतो। भारतीय एअरफोर्सच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर हा बलून पाडण्यासाठी एअरफोर्सनं नव्यानं ताफ्यात दाखल झालेल्या राफेल विमानाची मदत घेतली। ईस्टर्न फ्रंटवरून राफेलनं उड्डाण घेतलं आणि 55,000 फूट उंचीवर जाऊन हे यशस्वी ऑपरेशन केलं। साधारण काही महिन्यांपूर्वीच ही मोहीम राबवण्यात आली होती, मात्र एअरफोर्सनं ह्याविषयीची माहिती आता जारी केली आहे। यापूर्वीही चीनकडून असे बलून भारतीय हवाई हद्दीत सोडण्यात आल्याचे प्रकार घडलेत। भारतानं 2001 ला पहिल्यांदा अंदमान आणि निकोबार बेटावर कमांडची स्थापना केली होती, जे भारतीय मेनलँड पासून 1200 किलोमीटर दूर आणि स्टेट ऑफ मलाक्काच्या जवळही आहे। स्टेट ऑफ मलाक्का हा चीनच्या जहाजांचा महत्त्वाचा मार्ग आहे। अंदमान आणि निकोबार पासून फक्त 55 किलोमीटर दूर अंतरावर असलेल्या म्यानमारच्या कोको बेटावर चीनच्या सैन्याची उपस्थिती होती। या बेटावरून 2022 आणि 2023 मध्येही चीनचा फुगा उडालेला दिसून आला, ज्यानं चीनच्या सैन्याला जवळच असलेल्या भारताच्या रामबिल्ली या नौदल तळावरही क्षेपणास्त्रांची हालचाल टिपणं सोपं झालं। भारतानं आतापर्यंत कधीही चायनीज बलूनला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला नाही आणि परिणामी हा बलून तिथून निघून गेला। पण यावेळी भारतानं ईस्टर्न फ्रंटवर हवाई संरक्षणासाठी यंत्रणा कशी सज्ज आहे त्याचं उदाहरण जगाला दाखवून दिले आणि राफेलनं उड्डाण करत 55,000 फुटांवरचा फुगा पाडला। बलून हे शास्त्रीय कारणासाठी आणि हवामानासंबंधित माहितीसाठी वापरले जातात। याचा वापर हेरगिरीसाठी केला जात नाही असं चीनकडून कायमच सांगितलं जातं। मात्र या फुग्यांमधून भारतीय लष्कर तळांवरील हालचाल टिपणं सहज शक्य आहे आणि त्यालाच उत्तर यावेळी राफेलनं दिलंय।